हे आपल्याला जगात शिकायला मिळत, यूट्यूबवरती पण नाही मिळत, असं कोणी बोलत नाही. आज प्रभुभोजन घेत असताना आपण परीक्षा करू, ज्याप्रमाणे वाचलं की जो घेतो त्याने स्वतःची परीक्षा करेल, आपल्या हृदयाची परीक्षा. असं लिहिलंय, हृदय सर्वात कपटी आहे, हे कोण जाणतं? आपण स्वतः आपले हृदय जाणू शकत नाही. हम खुद का हृदय हम पहचान नहीं सकते. तो हमारा हृदय उसमें क्या है तो दिखाने के लिए हमें वचन दिया है. क्या दिया है? वचन. वचन को आरसा कहते हैं. आरसा क्या? आरसा, जो हमें अंदर के आदमी का चेहरा दिखाता है. जेव्हा जेव्हा आपण इकडनं वचन ऐकतो, हम जब वचन सुनते हैं, हमें पता चलता है कि हमारे अंदर कुछ गड़बड़ी है. क्या है? गड़बड़ी. कुछ तो गड़बड़ है, वो वैसे ही छोड़नी नहीं है, उसका इलाज भी करना है. और उसके इलाज का नाम है पश्चाताप. क्या? जेव्हा वचन आपल्याला काहीतरी सांगतं आणि तेव्हा आपल्याला वाटतं की हे माझ्यामध्ये आहे, तर काय करायचं असतं? पश्चाताप. मग पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप का मीनिंग क्या है? सोडून देणं. बघा, पाप केले होते पण पुन्हा पुन्हा पश्चाताप करतात, पुन्हा तेच करतात. दॅट इज नॉट पश्चाताप. ते पश्चाताप नाही आहे. पश्चाताप हा की ॲग्री करणं देवाबरोबर, देवाशी सहमत होणं की हो तू बरोबर आहेस, मी पाप केलेला. ॲक्नॉलेज, ॲग्री होणं, देवाशी सहमत होणं. दुसरी गोष्ट कबूल करणं. ॲग्री होऊन चालणार नाही नुसतं. पश्चातापाची दुसरी गोष्ट आहे कबूल करणं. जर पुन्हा विरुद्ध काही असेल तर त्या माणसाला कबूल कर. पुन्हा विरुद्ध काही केलं असेल त्या माणसाला सांग. देवाविरुद्ध केलं असेल प्रायव्हेटमध्ये तर देवाला सांग. ॲक्नॉलेज, कन्फेस. तिसरी गोष्ट महत्वाची, परसेक्ट, म्हणजे सोडून दे, मागे फिर, देवाकडे फिर. मग पश्चाताप म्हणजे काय? थोडा वेळ रडणं, बाहेर गेल्यावर तेच चालू करणं नाही, त्याला पश्चाताप नाही म्हणत. प्रत्येक वेळेला सॉरी म्हणणं, त्याला पश्चाताप नाही म्हणत. 7च्या 70 वेळा आपण क्षमा करू, पण ती सॉरी नाही ना. काय लिहिलंय? तुझा भाऊ चुकला आणि सांगितलं 7च्या 70 वेळा, तुझ्याकडे आला आणि सांगितलं मला क्षमा कर, तू करशील क्षमा, पण त्याचा त्याला फायदा होणार नाही. बदलेल का तो? नहीं. बदलण्यासाठी काय? बदलने के लिए क्या करना पड़ेगा? एग्री विथ गॉड. बैठो प्रभु के चरणों में, उसको बोलो मैंने गलती की. कबूल करो, जैसा है वैसा पाप उसके सामने कबूल करो. प्रभु के पास किया है तो प्रभु को करो, किसी आदमी के साथ किया है तो आदमी को करो. और तीसरी चीज, उसको छोड़ दो. प्रभु को कहो मुझे इतनी कृपा दो कि मैं ये ना करूं. त्याच्या नाहीतर तो पश्चाताप नाही. आज जी आपण दुरावस्था बघत आहोत, दुनिया में क्या घट रहा है, उसका जड़ क्या है? हार्ट, दिल में जो बुराइयां हैं उसमें सब आया. आज अपने पास्टर ने बोला उसमें कुड़कुड़ाहट रहती है, कंप्लेंट्स रहती है, मुझे चाहिए वो नहीं मिल रहा है, मेरी निंदा करते हैं, इसने मुझे वो बोला, उसने मुझे ऐसे बोला, उसने मुझे वैसे. हे सगळं कुठे जमा होतं? हृदयामध्ये. मग पापाचा उगम कुठे होतो? हृदयामध्ये. पहा, हे पूर्वीपासून चालू झालेलं आहे. आपल्या विचारांमध्ये आपण पाप करतो. प्रभूला
पाप कुठे नको हवं आहे? जर हृदयामध्ये पाप नसेल तर बाह्य दृष्टीमध्ये पण पाप होणारच नाही ना, कृतीने होणार नाही. जर हृदयात नसेल तर कृती भी नहीं होगा. जब हृदय में नहीं होगा पाप तो उसकी कृति भी नहीं होगी. तो प्रभु काय जाणतो? आपले विचार जाण. तेरे विचार कैसे, तुझं हृदय कसं आहे? आणि ज्याच्या त्याच्या हृदयातील विचारांप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी मी यहोवा हृदय पारखतो. इर्मिया 17 मध्ये जाऊ. इर्मिया 17. आज आपण स्वतःला शुद्ध करू. नऊ आणि 10. पापाचा उगम कुठे होतो? विचारांमध्ये, हृदयांमध्ये. इर्मिया 17वा अध्याय 9 आणि 10. जर्मिया चॅप्टर 17 वर्स 9 and 10. इर्मिया उसका 17वां अध्याय वचन 9 से 10 तक. मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है, उसमें असाध्य रोग लाता है, उसका भेद कौन समझ सकता है? मैं यहोवा मन की खोजता और हृदय को जांचता हूँ, ताकि प्रत्येक जन उसकी चाल चलन के अनुसार अर्थात उसके कामों का फल दूं. हृदय किंवा मन, आपले विचार सर्वाहून अधिक कपटी आहे. प्रभूला कुठे शुद्धता हवी आहे? हृदयामध्ये. बाह्य शुद्धता नको, मधली शुद्धता हवी आहे. ते अतिशय नासके आहे. ते कोण जाणू शकतो? कधी कधी आपल्याला स्वतःच्या हृदयात काय चाललंय ते पण माहीत नसतं. कधी बाहेर येतं? जेव्हा तशी परिस्थिती आपल्या पुढे उभी राहते तेव्हा काय आहे ते बाहेर येतं. असं आपल्याला माहित नाही पडणार की माझ्यामध्ये ते होतं. जो जो अंदर है वो मुझे पता नहीं होता है कि वो मेरे अंदर है. जब वो परिस्थिति मेरे सामने खड़ी होती है तो पता चलता है मेरे हृदय में क्या भरा है. वो मेरे मुंह से बाहर आ जाता है. उसमें कुड़कुड़ाहट होगी, उसमें शाप होंगे, उसमें निंदा होगी, उसमें कुछ भी होगा, उसमें गालियां होंगी. प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. लोक काय करतात ते बघतात, पण प्रभू कशासाठी करतो ते बघतो. तू का केलंस? कारण तुझ्या हृदयात तसं होतं. सर्वात किमती काय आहे? आपले विचार. हे कुठून सुरू झालं? कधी बदलले माणसाचे विचार? कधी शिरलं पाप? माणूस जन्मताच कसा आहे? पापी आहे. बघा, उत्पत्ती जेनेसिस 6 5 ते 8. प्रारंभ 6वा अध्याय 5 ते 7 आपण वाचू. उत्पत्ति उसका 6वां अध्याय वचन 5 से 7 तक. ये हमने देखा कि मनुष्य की बुराई पृथ्वी पर बढ़ गई है और उनके मन के विचार में जो कुछ उत्पन्न होता है वह निरंतर बुरा ही होता है. और यहोवा पृथ्वी पर मनुष्य को बनाने से पछताया और वह मन में अति खेदित हुआ. तब यहोवा ने कहा, मैं मनुष्य की जिसकी मैं सृष्टि की है पृथ्वी के ऊपर से मिटा दूंगा. क्या मनुष्य, क्या पशु, क्या रेंगने वाले जंतु, क्या आकाश के पक्षी, सबको मिटा दूंगा, क्योंकि मैंने उनके बनाने से पछताता हूँ. प्रभूला का मरावं लागलं? ते आपल्याला उत्पत्तीपासून वाचल्यानंतर समजेल की प्रभूला खरोखर का मरावं लागलं. यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित, बघा,
काय दुष्टाई आज जगामध्ये? सदोदित, मूळ पाप, पापी स्वभाव, सदोदित त्याच्या हृदयातल्या विचारांतली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. काय? मनुष्य का वाईट आहे? कारण त्याच्या सदोदित किती वेळ? हर समय त्याच्या हृदयातल्या विचारांतली, म्हणजे तो जे विचार करतो, ज्या कल्पना करतो, जे पाहतो, जे स्वतःशी बोलतो, जे शब्द बोलतो, त्यातली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. आपलंही असंच आहे का? की आपलं वेगळं आहे? प्रभूने मला कशासाठी बोलवलेलं आहे? माझं असंच असावं की मी वेगळा असावं? प्रभु ने हमें अलग किया ना, क्यों किया अलग? क्योंकि उसे ये नहीं चाहिए, मेरा हृदय उसको उसके लिए रहने के लिए चाहिए. बराबर ना? हालेलुया. मग आज आपण परीक्षा कसली करायची? हृदयातली. माणसाने स्वतःची परीक्षा करावी की मी काय करतोय, मी कुठे आहे. हालेलुया. प्रारंभ 8:8 बघा. एकवीस. जेनेसिस 8:21. उत्पत्ति उसका 11वां अध्याय, 8वां अध्याय, 8वां 21वां वचन. वचन 21 और नंबर 10. इस पर यहोवा ने सुखदायक सुगंध पाकर सोचा, मनुष्य के कारण फिर भी कभी भूमि को शाप न दूंगा. यद्यपि मनुष्य के मन में बचपन से जो कुछ उत्पन्न होता है वह बुरा ही होता है, तो भी जैसा मैंने सब जीवों को अब मारा है वैसे उनको फिर कभी न मारूंगा. हे कधी झालं? जेव्हा देवानं पाण्यानं सर्वांना बुडवलं. 40 दिवस 40 रात्र पाणी पडलं. सर्व मनुष्यजात, सर्व प्राणीजात मरून गेले. फक्त त्या बोटीवरती होते, त्या नोहाच्या तारवामध्ये जे होते तेच तारले गेले. तो आणि त्याचे कुटुंब 8 जण. पण बाकी सगळे लोक मेले. किती लोकसंख्या असेल त्यावेळेला? किती लोकसंख्या असेल आणि किती प्राणी असतील? कितने प्राणी होंगे, कितने लोग होंगे जो मरे? कुछ अंदाजा है? किती? आज जो ऑयल निकल रहा है ना, क्रूड ऑयल, कितने सालों से निकल रहा है? शंभर वर्ष तरी नाही झाली असतील ना? 100 वर्ष झाली. 100 वर्ष ते क्रूड ऑइल दिवसाला लाखो बॅरेल, लाखो पिंप ऑइल निघतं. ते कशापासून झालं? क्रूड ऑइल कशापासून झालंय? भूमीच्या पोटात क्रूड ऑइल कुठून आलं? हाँ, माहिती आहे का? मालूम है वो ऑइल, क्रूड ऑइल कहाँ से बना, कैसे बना? कैसे बना? अहो, एवढी लोकसंख्या होती आणि एवढे प्राणी होते, ते भूगर्भात गाडले गेले. माहित नाही? म्हणजे किती असतील? हो, 100 वर्ष एवढं क्रूड ऑइल तुम्ही हजारो बॅरल बाहेर काढता, ते संपत नाहीये. म्हणजे लोकसंख्या किती असेल? एवढे लोक मेले का?
त्यांच्या हृदयातल्या प्रत्येक विचारांची कल्पना केवळ वाईट होती. आणि ते लिहिलंय कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना, बघा वचन 21, यहोवाने तो सुवास घेतला आणि यहोवा आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा यापुढे शाप देणार नाही, कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासूनच वाईट आहे. कधीपासून? पाप कुठून आलं? आपल्या आई वडिलांपासून. ते गेलं आदाम आणि एवेपर्यंत. म्हणजे प्रभूला मरावं का लागलं? की आदामाचा वंश बाजूला करून नवीन वंश स्थापावा म्हणून प्रभूला मरावं लागलं. जुनं तर होऊन गेलं ना, नवीन झाले आहे ना. आपण कोणाचे वंश आहोत? आपला वंश कोणता? आदामाचा की ख्रिस्ताचा? मग ख्रिस्ताचे गुण आपल्यामध्ये पाहिजेत की नाही? की आपणही या जगामध्ये आज तसेच राहावं, की आपलंही हृदय देवाला न आवडणारं असावं? बदलायचंय की नाही? रोज बदलायला प्रभू आपल्याला चान्स देतो, रोज. ह्याचा परिणाम काय झाला माहितीये? वाचूया 2 तिमोथी 3 अध्याय. वाईट हृदयाचा परिणाम काय आहे? 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5. नंबर 296 तिमोथियुस सेकंड उसका 3 अध्याय 1 से 5 तक. पर यह स्मरण रख कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे, क्योंकि मनुष्य स्वार्थी, लोभी, बेईमान, अभिमानी, निंदक, माता पिता की आज्ञा टालने वाले, कृतज्ञ, अपवित्र, दया सही, क्षमा सही, दोष लगाने वाले, असंयमी, कठोर, भले की बैरी, विश्वासघाती, ठीक घमंडी और परमेश्वर के नहीं वरन सुख विलास के चाहने वाले होंगे. वे भक्त का द्वेष को डरेंगे और उसकी शक्ति को न मानेंगे. ऐसों से परे रहना. हालेलुया. मोठी लिस्ट आहे. काय आहे? लिस्ट. आणि सांगितलं देवाच्या माणसा तू ह्यापासून दूर पळ. काय सांगितलंय? देवाच्या माणसांनो तुम्ही ह्यापासून दूर पळा. बघा, हे जाण की शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. आरामाचे दिवस येतील का? नाही, सुरू झाली आहे. आपण प्रार्थना करून लांबवू शकतो, पण कॅन्सल नाही करू शकत. बघा पटकन आपण प्रार्थना करून सांगू, लांबव, थोडं लांबव, मला आणखी जगायचं, लांबव, पण कॅन्सल नाही करू शकत. होणारच होणार. प्रभू प्रार्थना ऐकतो आपली, थोडासा वेळ देतो. प्रभू सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. प्रत्येकाने पश्चाताप करावा आणि त्याला घ्यावं अशी त्याची इच्छा आहे. प्रत्येक दिवस तारणासाठी आहे म्हणून लेखा. कारण माणसे स्वार्थ बुद्धी, बघा हे आपल्यात आहे का? आपण जजमेंट करू आपली स्वतःची परीक्षा करायला सांगितले ना प्रभू भोजन घेण्याआधी. ओके, स्वार्थ बुद्धी, माझ्यासाठीच जगणार, धनलोभी, बढाई को, गर्विष्ठ, निंदा करणारे, आई बापास न मानणारे. हमारा जमाना है, तुम्हारा जमाना चले गया है. तुम्हें क्या समझता है? हम जेनजी है. क्या है? जेनजी. हाँ, लेकिन प्रभु के सामने जेनजी बिंजी कुछ काम में नहीं आता है. तू प्रभूला ओळखतो की नाही ते पहिलं सांग. काय? हमारा जमाना तुम्हारा जमाना नहीं है. प्रभु का वचन सर्वदा स्थिर है, वो कभी बदलता नहीं है. वो कल आज और कल भी समान है. अनुपकारी,
उपकार विसरणारे. अनुपकारी म्हणजे आपल्यावर केलेले उपकार विसरणारे. बघा आता आपल्यावर कोणी किती उपकार केलेले आहेत. कधी लिस्ट केली का हो आपण? आपल्या छोटपणापासून घ्या. आपल्या शिक्षकांचे आपल्यावर उपकार आहेत, आपल्या आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. शिशू काढलं की नाही त्यांनी, रात्री जागले की नाही, शाळेत घेऊन गेलं की नाही, अन्न दिलं की नाही 3 वेळेला, शिक्षकांनी आपल्याला शिकवलं की नाही. आपल्या शिक्षकांचे विसरलो का आपल्या शिक्षकांना? नाही, मी नाही विसरलो. सगळे गेले, वारले सगळे. नंतर बोला आणखी एवढंच आहे. कोणीतरी आपल्याला कामाला लावलं ना, ते पण आहे की नाही? कोणीतरी आपल्याला कामावरती मदत केली. आपले कामगार, सोबतीचे कामगार, इकडचे नाही, सोबतीचे, बाहेरचे. कोणी आपल्याला फायनान्शियल मदत केली असेल, आपल्या गावातील लोकांनी आपल्याला मदत केली असेल, कुटुंबातील लोकांनी आपल्याला मदत केली असेल. नंतर बोलो, हे तर सांगा मंडळी. कोणी काहीच केलं नाही तुमच्यासाठी? काय बोला? किती उपकार केले? किती वर्ष झाले आपण आहोत? पालकांचे उपकार, पालकीताईचे उपकार, आपल्या भावांचे उपकार मोजा. कुरकुर नाही ना प्रभू, असं काय तू माझ्यावर एवढं दिलेलं आहे, एवढं काय नाही का? कुरकुर कधी येते? आपण उपकार विसरतो तेव्हा कुरकुर येते. देवाविरुद्ध कुरकुर कधी येते? देवानं जे दिलेलं आहे ते आपण विसरतो म्हणून कुरकुर येते. कधीच शांत नाही. अतृप्त आत्मा, भटकती आत्मा. क्या? भटकती आत्मा कभी भी तृप्त नहीं होती. क्यों? आणि देव म्हणून देवाला गौरविले नाही, त्याची उपकार स्तुती केली नाही. त्यांचे हृदय अंधकाराने मूर्तीने भरून गेले. हालेलुया. अनुपकारी, अपवित्र, वाईटाची आवड धरणारे, अपवित्र, विचारांमध्ये अपवित्र. माणूस पवित्र कुठे असतो? कोणती जागा आपल्याला पवित्र करते? काय करते पवित्र? कपडे आपल्याला पवित्र करतात? आगुमेत दादा, आगुमेत पवित्र करतं का? हा, नाही ना. नाव विचार आपल्याला पवित्र करतात किंवा विचार आपल्याला अपवित्र करतात. जर माझे विचार प्रभूच्या शब्दांशी जोडले तर मी पवित्र आहे. जर माझे विचार देवाच्या वचनाशी एक नसतील तर मी अपवित्र आहे. ही पवित्रता, मधली पवित्रता. कशा होतील? अपवित्र, ममताहीन. त्यांच्यात ममताच नाही. कुणाबद्दल त्यांना कळवळाच येणार नाही. आहे चाललंय असं. बघता ना, एका सायकल चालवतो आणि फोनवरती बघत चाललंय. अरे काय करतोय? एक स्कूटर चालवतो, असं चालवतोय, बाजूला काय चाललंय त्याला माहिती नाही. हा, ही परिस्थिती आहे. बघा, ही लिस्ट आहे, मोठी लिस्ट आहे. असमाधानी, कितीही कमावलं तरी सुखी नाही. कितीही कमवा. किती पाहिजे? जस्ट लिटिल मोर. किती वर्ष सेवा झाली? 60 वर्ष. किती वर्ष आणखी पाहिजे? 5 वर्ष आणखी काढतो. रिटायर कधी होणार? 65. थोडी वाढवून मागतो ना. चहाड. काय? चहाड म्हणजे गॉसिप, चहाडी करणार. इकडचं तिकडे याने तसं सांगितलं, पप्पांनी सांगितलं तसंच. इंद्रिय दमन न करणारी, मला वाटेल ते मी करेन.
नहीं मेरे दिल का राजा, मुझे कौन बोलेगा? हाँ, चांगल्याचा अनादर करणारी, चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणणारी, न्यायाला अन्याय आणि अन्यायाला न्याय म्हणणारी लोक येतील. आता काय चाललंय तेच आहे ना. विश्वासघाती, कोणी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण दुसऱ्याच्या कानात जाऊन कुजबुजतो. गॉड, देव विश्वासू आहे की नाही हो? त्याची लेकरं कशी असायला पाहिजेत? विश्वास. जे काही प्रभूने मला दिलं आहे की मी बरोबर राखेन, जेवढं काही मला दिलं आहे मी विश्वासू राहीन. अरे विश्वासू सेवका नाही का, तू थोडक्यामध्ये संतुष्ट होतास, मी तुला पुष्कळावर नेमीन. थोडक्यामध्ये संतुष्ट, जे माझ्याजवळ आहे प्रभू धन्यवाद, मी त्याबद्दल तुझ्याबरोबर विश्वासू राहीन. पैशाबद्दल विश्वासू राहीन, बोलण्याबद्दल विश्वासू राहीन, कोणी काय मला सांगितलं त्याबद्दल मी विश्वासू राहीन. गूढ, गर्वाने फुगलेली. देव कुणाला कृपा देतो? आणि गर्विष्ठास, मग तो बिलीवर का असे ना, तो देवाचा नियम आहे. देव गर्विष्ठास विरोध करतो, नम्र जनास कृपा, म्हणजे पाहिजे ते देतो. हालेलुया. देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी. नाही का, कंटाळा येतो ना प्रार्थनेचा? येतो का? काय ते मस्त झोपायचं असतं, ते डॅडी मम्मी उठवतात त्या. सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. बाहेरून कसं मस्त, किती धार्मिक नाही का, पण त्याचे सामर्थ्य म्हणजे पापावरती सामर्थ्य नाकारते. मध्ये शुद्ध असणार नाही, बाहेरून शुद्ध दाखवते. सुभक्तीत सामर्थ्य आहे की नाही? कोणतं सामर्थ्य? पापावरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य. रिपूवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य सुभक्तीत आहे. गॉडलीनेस, त्याला काय म्हणतात सुभक्तीला? गॉडलीनेस. They will have form of godliness but deny its power. अशांपासून वेगळे व्हा, दूर व्हा. तुम्हाला काय असं वाटलं तर त्यांच्यापासून पळा. जर नाही पळालं तर दुष्ट संगतीने रीती भाती बिघडतात. शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो यू हू यू आर. मला तुमचे मित्र दाखवा आणि तुम्ही कसे आहात ते मी तुम्हाला सांगतो. आहेत का मित्र जगातले? माझे सगळे सोडून गेले, सगळे, कोणालाच आवडत नाही. माझे मित्र हेच. कोण माझे भाऊ, कोण माझे मित्र, हेच सगळे. पे द कॉस्ट, किंमत मोजा. तसंच एक रोमकराच्या पत्रात आहे, लिस्ट आहे. रोमकराचा पहिला अध्याय 28, रोमन्स चॅप्टर 1 28 onwards, 28 to 32. रोमियो इसका पहला अध्याय वचन 28 से 32 तक. जब उन्होंने परमेश्वर को पहचाना न चाहा तो परमेश्वर ने भी उन्हें उनके निकम्मे मन को छोड़ दिया कि वे अनुचित काम करें. इसलिए सब प्रकार के अधर्म और दुष्टता और लोभ और वैर भाव से भरे गए और दाह और हत्या और झगड़े और छल और ईर्ष्या से भरपूर हो गए और चुगलखोर
बदनाम करने वाले, परमेश्वर से गुनाह करने वाले, दूसरों का अनादर करने वाले, अभिमानी, बेईमान, बुरी बुरी बातों को बनाने वाले, माता पिता की आज्ञा न मानने वाले, निर्बुद्धि, विश्वासघाती, माया रहित और निर्दय हो गए। वे तो परमेश्वर की यह विधि जानते हैं कि ऐसे ऐसे काम करने वाले मृत्यु के दंड के योग्य है, तो भी न केवल आप भी ऐसे काम करते हैं, वर्ण करने वाले से प्रसन्न भी होते हैं। हे पण मोठी लिस्ट आहे, इधर भी लिस्ट आहे. देवाला ध्यानात धरणे हे जसे त्यांनी पसंत केले नाही. रूट कॉज काय आहे पापाचं? व्हॉट इज द रूट कॉज ऑफ सिन? मूळ कारण काय आहे पापाचं? हृदय बिघडण्याचं मूळ कारण काय आहे? मला देव नको. काय? मला देव नको. मी माझ्या स्वतःचा राजा, मला वाटेल ते मी करेन. माझ्यावर कोण राजा? मला राजा नको. देवाला ध्यानात धरणं हे त्यांनी पसंत केलं नाही. मनामध्ये, कुठे? हृदयात देवाला गौरव देणं, त्याला पवित्र लेखणं. हृदयात आपल्या प्रभूला पवित्र माना असं लिहिलं आहे ना पेत्रामध्ये. ख्रिस्त येशूला आपल्या हृदयामध्ये पवित्र माना. आपण त्याचे मंदिर आहोत. देवाला ध्यानात धरणं हे त्यांनी पसंत केलं नाही. तसे देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास नापसंत केलेल्या मनाच्या स्वाधीन करून दिले. हृदयाची दशा का झाली? हृदय कपटी का झालं? कारण ते देव नव्हता. मग जर ह्याच्या विरुद्ध व्हायचं असेल तर काय करावं लागेल? मला देवाला भरून घ्यावं लागेल. देवाची सर्वदा मला आठवण करावी लागेल. त्यासाठी प्रभू म्हणतो, हे माझ्या आठवणीसाठी करा. बरोबर? आपण विसरतो. हे माझ्या जीवा, त्याचे सर्व उपकार विसरू, त्याला ध्यानात धर. तू आपल्याच बुद्धीवर टेकू नको. यहोवावर पूर्ण हृदयाने भरोसा ठेव. तू आपल्या सर्व मार्गात त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील. सर्व मार्ग सदोदित देवाला ध्यानात धरणं हेच पापावरती विजय मिळवणं आहे. देवाची समक्षता तुम्हाला पापापासून दूर ठेवेल किंवा पाप तुम्हाला देवाच्या समक्षतेपासून दूर ठेवेल. निवड आहे. देव पाहिजे की पाप पाहिजे. देवाला ध्यानात धरणं त्यांनी पसंत केलं नाही, त्यांना आवडलं नाही. पसंती कुठून येते? मधून. मला काय आवडतं, मला नक्की काय आवडतं. आणि देव जाणतो त्याला मी आवडतो. जर नावडता असेल तर लिस्ट आहे. ते सर्व अन्याय, दुष्टाई, लोभ व वाईटपणा यांनी भरलेले असतात. काय हृदय कशाने भरून गेलं? अंधकाराने भरून गेलं. अन्याय, दुष्टाई, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, कलह, भांडण, कपट, दुर्भाव यांनी भरून गेलेले आहे. आहे का तीच परिस्थिती? आपल्या सभोवताली कशी परिस्थिती आहे? हेच आहे ना. कौन सा जमाना है? जमाना विमाना कुछ नहीं है, यही हमारा है. ये जो बोल रहा है वही है. जमाना बदल जाएगा, ये नहीं बदलेगा. हालेलुया. पिढ्या येतील आणि पिढ्या जातील, हे असंच राहणार आहे. आपल्याला बदलावं लागेल. जमाना नहीं बदलेगा. किसको बदलना है? हमें बदलना है. कुजबूज करणारे, काय? कुजबूज, कुरकुर करणारे, चहाड म्हणजे तेच आहे ना, इकडनं तिकडे तिकडनं तिकडे करणारे, देवद्वेषी, हेटर्स ऑफ गॉड. काय? देवाचा द्वेष करणारे आणि वाईटाची आवड धरणं. उद्धट. उद्धट म्हणजे फटकन जे येईल ते बोलून जायचं. कुणाला पण त्याची काळजी करायची नाही, आदर बघायचा नाही. अनादर. मी कुणाशी बोलतोय त्याचं पण भान नसतं, नाही का?
उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म कल्पिणारे, वाईट कल्पना करणारे, आई बापांच्या आज्ञा अमान्य करणारे. हालेलुया. जनजीवरती कोण आहे? जनजी फ्री आहेत का? त्यांच्यावरती आई वडील आहेत की नाही? का जनजी फ्री झाले? जनजी माहिती आहे ना कोणते? माहिती आहे ना? तुम्ही बातम्यामध्ये का म्हणजे 2002च्या किंवा 2000च्या नंतरची पिढी आहे ती जनजी. आम्ही मिलेनियम. हा, आमच्या आधीचे माहिती ना काय होत. असं आहे ते जनजी. ते मरणास पात्र आहेत बघा. ज्या गोष्टी करतात ते मरणास पात्र. ओके. आई वडिलांच्या आज्ञा मानणारे, अमान्य करणारे, निर्बुद्ध, करार मोडणारे. आपण केला का हो करार प्रभूशी? प्रभूशी करार केला की नाही आपण? कधी? बाप्तिस्मा घेऊन करार केला ना. करार म्हणजे काय? ॲग्रीमेंट, एफिडेविट, बिल, की मी हे करीन, तू हे कर, मी तुझा, तू माझी. लग्न पण करार आहे ना. आजपासून मी तुझा, जे माझं आहे ते तुझं, जे तुझं आहे ते माझं. किती बँक अकाउंट आहेत? एक. आमचं एकच आहे बाबा. आमच्यात तर कोणीही काही काढू शकतो. हालेलुया. देवाशी करार आहे तो बाप्तिस्मा. काय आहे? करार. की जे माझं ते तुझं, माझं मन, माझं हृदय, माझं शरीर आणि जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते तुझं आणि तू माझं आणि तुझं जे आहे ते माझं. एक. हा करार मोडणारे, ममताही निर्दय असे आहेत, जे असल्या गोष्टी करतात ते मरणास पात्र आहेत. कशास पात्र आहेत? मरणास. कोणतं मरण? शरीरानं येणारं मरण आहे ते आहेच आहे. दुसरं कोणतं मरण आहे? देवापासून दूर जाणं हे मरण आहे. बरोबर? आणि देवाच्या जवळ येणं जीवन आहे. ते देवाचा निर्णय जाणत असताना ते स्वतः त्या गोष्टी करतात. इतकेच केवळ नाही तर तसे करणाऱ्यांना आपली संमतीही देतात. हालेलुया. संमती द्यायची नाही. तू जा, मी आहे, मला तुझ्यात वाटा नको. हालेलुया. काय करायची आहे? परीक्षा. कशासाठी? जसा तो शुद्ध आहे तसे आपण शुद्ध असावे. कारण आपल्याला उभं राहायचं आहे. हालेलुया. त्याच्या समोर उभं राहायचं आहे. प्रभू येशू कशासाठी मेला? त्यांना रक्त कशासाठी सांडलं? त्यांचं शरीर कशासाठी दिलं? मला विकत घेण्यासाठी. त्याने रक्त अशासाठी सांडलं की त्यानं मला पापांची क्षमा करावी. रक्त कशासाठी सांडलं? मेरे पापों की क्षमा करने के लिए उसने खुद का लहू बहाया. आणि शरीर त्याचं छिन्न विच्छिन्न केलं आणि ते वर्धस्तंभावर टाकलं. ते कशासाठी? बोला. पापाचे परिणाम त्यानं भोगले. रक्तानं त्यानं पाप घेतलं, पापी स्वभाव काढून टाकला, धुवून टाकला आणि त्याच्या शरीरानं त्यानं पापाचे परिणाम धुवून टाकले. पापाचे परिणाम काय आहेत? शाप. शापाचा परिणाम आजार, कष्ट, दुःख आणि शेवटी परिणाम देहाचं मरण. आणि शेवटी परिणाम नरक. सगळं त्यानं घेतलं. कुठे घेतलं? वधस्तंभावर. पापही घेतलं, पापाचे परिणामही घेतले. कशासाठी मेलं? मला विकत घेण्यासाठी.
हालेलुया. कुठे लिहिलेलं आहे? यशया 53. आपण जाऊ प्रभू भोजनाकडे, जास्त वेळ मी घेत नाही. यशया 53. त्याने पाप वाहिलं, त्याने पापाचे परिणामही वाहिले. यशया 53, 52 वाचू आधी. यशया 52, 13 ते 15. पन्ना नंबर 872, यशायाह उसका 52वां अध्याय वचन 13 से 18 तक 15 तक. देखो मेरा दास बुद्धि से काम करेगा, वह ऊंचा, महान और अति महान हो जाएगा, जैसे बहुत से लोग उसे देखकर चकित हुए, क्योंकि उसका रूप यहाँ तक बिगड़ा हुआ था कि मनुष्य सा वह जान पड़ा था, और उसकी सुंदरता भी आदमियों की सी न रह गई थी. वैसे ही वह बहुत सी जातियों को पवित्र करेगा, और उसको देखकर राजा शांत रहेंगे, क्योंकि वे ऐसी बातें देखेंगे जिसका वर्णन उनके सुनने ही न आया, और ऐसी बातें उनकी समझ में नहीं आई जो उन्होंने अभी तक सुनी भी न थी. ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे, माझा सेवक पहा, माझा सेवक सुबुद्धीने वागेल, तो उंचावलेला होईल आणि उंच व अत्यंत थोर होईल. जसे पुष्कळ लोक तुझ्याकडे पाहून विस्मित झाले, त्याचा चेहरा कोणत्याही मनुष्यापेक्षा बिघडलेला होता आणि त्याचे रूप मनुष्याच्या मुलांपेक्षा बिघडले होते. कसा दिसत होता ख्रिस्त वधस्तंभावरती? गोरा गोरा, घारे डोळे असलेला, लांब केसवाला, प्रकाश येणारा, इकडनं प्रकाश येणारा असा आहे ना. क्रुसावरती कसा असतो दादा? इकडे थोडंसं रक्त लावतात, इकडे थोडंसं रक्त लावतात, सुंदर दिसतो ना. इकडे काय लिहिलंय? त्याचा चेहरा कोणत्याही मनुष्यापेक्षा बिघडलेला होता. म्हणजे तो म्हणजे त्याला त्याची ओळखच पटत नव्हती की हा माणूस आहे. एवढी स्थिती त्याची बेकार झालेली. किती फटक्यांचा मार दिलेला? किती फटक्यांचा मार दिलेला? कुणी कुठे लिहिलंय? 39 फटक्यांचा मार येशूला दिला. कुठे लिहिलंय? दाखवा मला. कोणी मारलं त्याला? रोमननी ना, यहुद्यांनी नाही मारलं ना. यहुद्यांचा नियम होता, अनुवादामध्ये आहे की 40 फटकेच मारायचे. किती? 40चा नियम होता. पण 39च मारा, कारण एक अधिक वजा झाला तर नियम मोडू नये. अनुवाद 25 मध्ये आहे. काय लिहिलंय? किती फटके मारायचे होते? 40. पण 39च मारायला सांगितले, कारण अधिक एक कुठे मोजण्यात चूक झाली तर नियम मोडू नये. येशूला किती मारले? 40 फटक्यांनी एवढा विद्रूप नाही होणार. कोण मारत होतं? रोमन. कुठे त्याला कुठे लॉ माहिती आहे 40च मारायचे? त्याला नियमशास्त्र होतं का? क्रूर होते ते, हसत होते ते. शरीरातील असं कोणताही भाग उरला नसेल जिथे त्याचं रक्त आलं नाही बाहेर. त्याचा चेहरा कोणत्याही मनुष्यापेक्षा बिघडलेला होता आणि त्याचे रूप मनुष्यांच्या मुलांपेक्षा बिघडलेले होते. म्हणजे तो मनुष्य आहे असं ओळखण्यात आलं नाही, इतका बिघडलेला. कोणता त्याच्या शरीराचा पार्ट राहिला असेल जिथे त्यानं मार खाला नाही? तसा तो पुष्कळ राष्ट्रात शिंपडी त्याच्याकडून पाहून राजे आपली तोंड बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील. ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी यशया भविष्यवाद्याने
येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या 700 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे. किती वर्षापूर्वी? 700 वर्षापूर्वी. त्याला कसं माहिती? यीशु ख्रिस्त के बलिदान सूली पे जाने से 700 बरस पहले ये लिखा है एग्जैक्टली. हालेलुया. यहुदी लोक हे वाचत नाही. यशया 53 त्यांना आवडत नाही. का? कारण त्यांना बदलावं लागेल आणि ख्रिस्ताला घ्यावं लागेल. यहुदी लोक हे इग्नोर करतात. यशया 53 वाचत नाही. जे वाचतात ते प्रभूला घेतात. खूप साक्ष आम्ही बघितले आहेत यूट्यूबवरती की त्यांनी यशया 53 वाचला आणि त्यांनी विचार केला आहे असं कोण आहे, कोणत्या मशियाबद्दल लिहिलेलं आहे, आणि मग ते येशूचा शोध करतात आणि येशू त्यांना सापडतात आणि ते बदलतात. वाचा 53 1 ते 3. अध्याय 53 वचन 1 से 3 तक. जो समाचार हमें दे दिया गया उसका किसने विश्वास किया और यहोवा का भुजबल किस पर प्रकट हुआ, क्योंकि वह उसके सामने अंकुर के समान और ऐसी जड़ के समान उस पूजा जो निर्जल भूमि से फूट निकले. उसकी न तो कुछ सुंदरता थी कि हम उसको देखते और न उसका रूप भी ऐसा दिखाई पड़ा कि हम उसको चाहते. वह तो तुच्छ जाना जाता और मनुष्य का त्यागन हुआ था. वह दुखी पुरुष था, रोग से उसकी जान पहचान थी और लोग उससे मुंह फेरे लेते थे. वह तुच्छ जाना गया और हमने उसका मौल्य न जाना. हालेलुया. प्रभू सांगतो हे माझ्या आठवणीसाठी करा. प्रभू वचन काय आहे? त्यानं केलेल्या माझ्यासाठीच्या बलिदानाची आठवण. जे आम्ही ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला? म्हणा आम्ही विश्वास ठेवला. कोणत्या रिपोर्टवर? ह्या रिपोर्टवर. हा रिपोर्ट आहे नाही का? डॉक्टरच्या रिपोर्टवर ना आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही ह्या रिपोर्टवर विश्वास ठेवतो. डॉक्टरचा रिपोर्ट काहीही सांगू, हा रिपोर्ट म्हणतो मला बसलेला मारांच्या वळाने मी तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. तो म्हणतो मी तुमची पापे वाहिलेली आहेत. जर तू पश्चाताप करशील आणि माझ्याकडे येशील, मी तुला माझा पुत्र बनण्याचा अधिकार देईन. यहोवाचा भुज कोणास प्रकट झालेला आहे? कोण आहे यहोवाचा भुज? येशू. कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला आणि सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. त्याला रूप नाही आणि शोभा नाही. कोणता फोटो बनवणार ख्रिस्ताचा? युरोपियन. लिहिलंय त्याला रूप नाही, त्याला शोभा नाही. सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. आम्ही त्याला धिक्कारले. आम्ही त्याला पाहतो तेव्हा तो आम्हाला हवासा वाटावा अशी सुंदरता त्याला नाही. म्हणजे त्याला त्याच्या जवळ गेलं तर आम्हाला जर हवा असा वाटेल ना, बरा दिसतोय नाही. ही त्याची परिस्थिती वधस्तंभावरची आहे. त्याला आम्ही पाहतो, तो धिक्कारलेला, वचन 3, तो धिक्कारलेला व मनुष्याने टाकलेला दुःखाचा पुरुष, दुखण्याची ओळख असलेला होता आणि ज्याच्यापासून लोक आपले मुख झाकतात असा तो तुच्छ मानलेला होता आणि आम्ही त्याला मानले नाही. 4 से 6 पढ़िए. वचन 4 से 6 तक. निश्चय उसने हमारे लोगों को सह लिया और हमारे दुखों को उठा लिया. तो भी हमने उस परमेश्वर का मरा फूटा और दुर्दशा में पड़ा हुआ समझा. परंतु वह हमारे अपराधों के कारण घायल किया गया, वह हमारे अधर्म के कामों के कारण कुचला गया. हमारी शांति के लिए उस पर ताड़ना पड़ी कि उसने कोड़े खाने के हम लोगों को चंगे हो जाए. हम तो सब के सब भेड़ों के समान भटक गए थे. हम में से एक ने अपना अपना मार्ग लिया और यहोवा ने हम सबों पर अधर्म का बोझ उसी पर लाद दिया. हालेलुया. त्याने पापच घेतलं नाही तर पापाचे परिणाम पण घेतले. माझे शाप, माझे आजार, माझे दुःख,
माझं मरण त्याने वधस्तंभावरती घेतलं आणि मला मोकळं केलं. जो विश्वास ठेवतो तो तारला गेला. खचितच त्याने आमची दुखणी आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत. दुखणी आणि दुःख दोन्ही घेतली. बघा लिस्ट आहे, पापाच्या परिणामाची लिस्ट आहे. दुखणी, आमची दुःखे उचलून घेतली. आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला व पिडलेला असे मानले. कोणी मारलं त्याला असं आम्ही मानलं? कोणी हाणलं? देवाने. परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झालेला होता आणि आमच्या अन्यायांमुळे चेंचलेला होता. मी जी सर्व पाप मनानं, बुद्धीनं, शरीरानं केली ती त्याच्यावरती टाकलेली होती. जगाची पापे दूर करणारा देवाचा कोपरा तो होता. आणि आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. बघा काय काय घेतलं? दुखणी, दुःखे, पीडा, अपराध, अन्याय, आमची अशांती त्यानं घेतली, आम्हाला शांती दिली. आणि त्याला बसलेल्या मारांच्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळाले आहे. आमचे आजार त्यानं वाहिले. आम्ही सर्व मेंढरांसारखे भटकलो आहोत. आम्ही प्रत्येक आपापल्या मार्गात वळालो आहोत आणि यहोवाने आमच्या सर्वांचा अन्याय त्याच्यावर ठेवला आहे. त्यानं माझं पाप वाहिलं. कोणतं पाप लिहिलं इकडे? आम्ही सर्व मेंढरांसारखे भटकलो होतो. आम्हाला देव माहीत नव्हता आणि देव माहीत करून करायची गरज पण नव्हती आणि आम्हाला देव नको होता. आम्ही मेंढरांसारखे भटकलो होतो. आम्हाला कोणी शिकवणारा मेंढपाळ नव्हता. आणि प्रत्येक जण, हे आहे पापाचं मूळ कारण जे येशूनं वाहिलं, प्रत्येक आपापल्या मार्गात वळालो आहोत. हृदय लहानपणापासूनच वाईट आहे. काय आहे ते? प्रत्येक जण आपापल्या मार्गात वळालो आहोत. हे आहे पाप. ते घेतलं येशूने. आणि यहोवाने आमच्या सर्वांचा अन्याय त्याच्यावर ठेवला आहे. किती होतं मोठं ते पाप, किती होती ती पीडा मोठी. बापरे, आपल्याला एवढंसं लागलं तरी नकोसं वाटतं. थोडीशी पीडा झाली, थोडंसं दुःख आलं, नकोसं वाटतं. पण जगाची पापे आता माझी किती असतील जन्मापासून, विचारांना सुद्धा केलेली, किती मोजता येतील? एवढ्या जगातील 2000 वर्षापासून जे लोक जन्मली, किती लोक असतील? आता 100 किती आहेत? 800 कोटी. प्रभू येशूच्या वेळेपासून किती लोक असतील काउंट केली तर? सगळी मेलेली करता येईल? गणना करता येईल? प्रत्येकाची समजा 5-5 हजार पकडली मिनिमम, ॲव्हरेज 5 पापड किती होतील? किती मोठं ओझं आहे ते त्यानं घेतलं. बघा, प्रभू असं थोडं नाही हो, खूप महान आहे. हालेलुया. वचन 7 आणि 8, 7 ते 9. वचन 7 से 9 तक वह सताया गया, तो भी वह सहता रहा और अपना मुंह न खोला. जिस प्रकार भेड़ वध होने के समय और भेड़ें उन कतरने के समय चुपचाप शांत रहती है, वैसे उसने भी अपना मुंह न खोला. अत्याचार करके और दोष लगाकर वे उससे नहीं गए. उस समय के लोगों में किसी ने इस पर ध्यान दिया कि वह जीवितों के बीच में से उठा लिया गया. मेरी इन लोगों के अपराधों के कारण उस पर मार पड़ी. उनकी कब्र भी दुष्टों के संग भराई गई और मृत्यु के समय वह धनवान के संगी हुआ. यद्यपि उसने किसी प्रकार का उपद्रव न किया था और उसके मुंह से कभी छल की बात भी निकल नहीं थी.
तो जाचलेला होता तरी त्याने आपणाला नम्र केले. तो उतरू शकत होता की नाही? जेव्हा लोक सांगत होते तू स्वतःला खाली उतरून दाखव, आम्ही तुला मानू, तू खरंच देवाचा पुत्र असेल तर खाली उतरला असता की नाही तो? पण आपलं काय झालं असतं? तो उतरून खाली आला असता आणि जसा स्वर्गात गेला असता, आपलं काय झालं असतं? आपण नरकाच्या दारात होतो. माझ्यासाठी जरी मी एकट्याने जरी पाप केलं असतं आणि तुम्ही सर्व पवित्र असता तरी तो मेला असता माझ्यासाठी. टेक इट पर्सनल. आपण काय करतो? सर्वांसाठी मेला ना, मग काय माझं एवढंच आहे ते, माझं किती वाटा? नाही. तो जेव्हा मेला तेव्हा मी त्याच्याबरोबर मेलो. मी त्याच्या ध्यानात होतो. तो माझ्याकडे पाहत होता, माझा निक्सन येणार आहे, मला हे सोसलं पाहिजे त्याच्यासाठी. तो 2000 वर्षानंतर बघत होता, माझा निक्सन मला घेणार आहे, मी सोशेन त्याच्यासाठी. माझी जोविता येणार आहे, माझा रोशन येणार आहे. प्रत्येकाची नावं घेऊन तो बघत होता, मला हा पाहिजे, माझा मुलगा आहे, मी ह्याच्यासाठी मरेन. तो जाचलेला होता तरी त्याने आपल्याला नम्र केले आणि आपले तोंड उघडले नाही. जसे वधायला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरणाऱ्या पुढे मेंढी मुखी असते तसा तो होता. त्याने आपले तोंड उघडले नाही. जुलूम करून आणि न्याय ठरवून तो काढून दिलेला होता आणि त्याला जिवंतांच्या भूमीतून छेदून टाकले. आम्हाला तू नको. जिवंतांच्या भूमीतून त्याला छेदून टाकलं. आम्हाला तू नको. याला कृषी खेळा, याला कृषी खेळा, आम्हाला बरब्बा द्या. बरब्बा आमचा आहे, आमच्यासारखा आहे, हा नको. माझ्या लोकांच्या अपराधांमुळे तो हाणलेला होता असा विचार त्याच्या पिढीपैकी कोणी केला? कोणी असा विचार केला की माझ्या पापासाठी आरतीला जात आहे? नंतर त्याला समजलं. कधी समजलं? नंतर समजलं. जेव्हा प्रभूने त्यांना स्वतःला सांगितलं त्यांना, तेव्हा त्यांना समजलं. आणि त्यांनी त्याची कबर दुष्टांबरोबर नेमली. त्याचे मरण झाले तेव्हा त्याची कबर धनवानाबरोबर केली, कारण त्याने काही जुलूम केला नव्हता आणि त्याच्या तोंडात काही कपट नव्हते. तो पाप विरहित होता. देवाचा पवित्र कोकरा माझ्यासाठी मेला. हालेलुया. ध्यान करूया. प्रभू येशूचं मरण आठवू आपण विसरतो. म्हणून सांगितलंय माझ्या आठवणीसाठी करा. जर आपण रोज आठवण केली तर काय होईल? कधी करायची आठवण? आता आपण जमतो तेव्हा करायचीच आहे. पण रोज आठवा की मी प्रभू माझ्यासाठी मेलेला आहे. त्याने एवढं सहन केलं आहे, मी नाही का एवढंसं सहन करणार. त्याने एवढी निंदा सहन केली, लोकांची अपमान सहन केले. तो देवाचा पुत्र असताना त्याने एवढं सहन केलं, त्याने आपल्याला एवढं लीन आणि नम्र केलं. मी तो काय? पहिला करंथीकर 11वां अध्याय 23 से हम पढ़ेंगे एक एक. उसका 11वां अध्याय वचन 15 से. क्योंकि पहले तुम्हें यह सुनता हूँ कि जब तुम कलीसिया में इकट्ठे होते हो तो तुम में से फूट होती है और पहिला करंथीकर 11वां अध्याय 23वां वचन. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात को पकड़ाया गया रोटी ली और धन्यवाद करके उसे तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है,
मेरे स्मरण के लिए यह किया करो। इस रीति से उसने बियारी के पीछे कटोरा ले लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में मेरी वाचा है। जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए पियो। यही किया करो, क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरी में से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। इसलिए जो कोई अनुचित रीति से प्रभु की रोटी खाए या उसके कटोरी में से पिए, वह प्रभु की देह और लहू का अपराधी ठहरेगा। इसलिए मनुष्य अपने आप को जांच ले और इसी रीति से इस रोटी में से खाए और इस कटोरी में से पिए। क्योंकि जो खाते पीते समय प्रभु की देह को न पहचाने, वह इस खाने और पीने से अपने ऊपर दंड लाता है। इसी कारण तुम में से बहुत से निर्बल और रोगी है और बहुत से सो भी गए हैं। यदि हम अपने आप को जांचते तो दंड न पाते, परंतु प्रभु हमें दंड देकर हमारी ताड़ना करता है, इसलिए कि हम संसार के साथ दोषी न ठहरे। इसलिए कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यावर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, हे तुम्हासाठी मोडले जात आहे, हे माझ्या आठवणीसाठी करा. काय करतो आपण? आठवण करतो. प्रभू माझ्यासाठी मेला. जे यशामध्ये आपण लिहिलेलं पाहिलं, वाचलं, त्याची आठवण की तो माझ्यासाठी, माझ्यासाठी पर्सनली. त्याप्रमाणेच जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार आहे तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी करा. प्रभू माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी, माझं पाप वाहून नेण्यासाठी आणि पापाचे परिणाम वाहून नेण्यासाठी त्यानं वधस्तंभावरती स्वतःला दिलं. हालेलुया. तर मी माझ्या स्वतःचा नाही. काय लिहिलंय? तुम्ही तुमच्या स्वतःचे नाही, तुम्ही विकत घेतलेला आहात. म्हणून आपल्या शरीरानं देवाचे गौरव करा. आता मी माझा नाही, माझा प्रभू येशू आहे. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. कॉमन म्हणून घ्यायचं नाही. आपण जी लिस्ट वाचली त्याच्यातलं आज प्रभू आपल्याला काय सांगत असेल, 3 गोष्टी करायच्यात. पश्चाताप म्हणजे काय? ॲग्री, ॲक्नॉलेज, म्हणजे हो मी चुकलो आहे. प्रभू तू सांगतो बरोबर, मी या गोष्टीत चुकलेलो आहे. दुसरी गोष्ट कबूल करायचं, हे असंच आहे. आणि तिसरी गोष्ट सोडवून देणे. प्रभू मला क्षमा कर आणि ते न करण्यासाठी तुझी कृपा, तुझी समक्षता मला भर. तर माणसाने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतले खावे व त्या प्याल्यातले प्यावे. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजलेले आहेत. तर कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता, परंतु आपला न्याय, ह्या मंडळीमध्ये आपला न्याय होतो. कशासाठी? तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो. ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याला मी शब्दांचा, फटक्यांचा नाही, शब्दांचा मार देतो. कसला? शब्दांचा. यासाठी, कशासाठी? यासाठी की जगाच्या बरोबर आपणास दंड होऊ नये. इथे दंड झाला आपण वाचू, इथे दंड झाला आपण, आपल्याला चान्स आहे. बाहेरच्या जगामध्ये जाऊन आपल्याला दंड झाला तर चान्स नाही.
मेलो तर काय होईल? कुठे जा? पण इथे पश्चाताप केलास तर नातं. प्रभू तू माझा, मी तुझा, मला भर, माझ्यामध्ये राहा आणि मला चालव. जे माझं आहे ते तुझं आहे, जे तुझं आहे ते माझं आहे. करूया आपण परीक्षा. सांगू प्रभूला, प्रभू मला माझे हृदय जाण, ज्याप्रमाणे दाविदानं म्हटलं, ज्या प्रभू माझे हृदय जाण, माझे मनोगत ओळख, माझ्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असेल मला सांग आणि त्या सर्व काळच्या मार्गाने मला ने. तुझ्या आत्म्या मला माझ्यापासून काढू नको, तुझ्या आत्म्याला माझ्यापासून काढू नको. हालेलुया.